त्याच्या कपाळावर घाम आला. तो काहीतरी बोलणार इतक्यात बाहेरून कॉन्स्टेबल जाधव धावत आला. सर, त्या माणसाच्या फोनमध्ये एक नाव सापडले. इन्स्पेक्टरने विचारलं, कोणाचं? इथून पुढे. कॉन्स्टेबलने नाव सांगितलं आणि ते नाव ऐकताच आयुरा आणि इन्स्पेक्टर राणे दोघेही स्तब्धच झाले. अधिराज. काय? दोघेही एकत्रच ओरडले. होय सर, त्याच्या मोबाईलमध्ये मला हेच नाव सापडलं. जाधवने आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा अंगठा लावून लॉक उघडलं होतं. म्हणूनच कॉल लॉगमधून त्याचा नंबर मिळाला होता. म्हणजे ह्या साऱ्याचा सूत्रधार अधिराज आहे? आयुरा मनातच म्हणाली. हाताच्या मुठी कधी घट्ट झाल्या हे तिलाही कळलं नाही. तिच्या डोळ्यात राग दिसत होता. अधिराज, मी तुला सोडणार नाही. तू चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर हात टाकला आहेस. आयुरा संतप्त होत म्हणाली. इतक्यात आयुराचा फोन वाजला. निधीने केला होता. तिने डायरेक्टच बोलायला सुरुवात केली. वहिनी, तू नको जाऊस तिकडे. तू घरी जा. तू इतका त्रास करून घेऊ नकोस. बाळाच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होईल. तू शांत हो. निधी काळजीने म्हणाली. निधी, ही वेळ शांत बसायची नाही. त्याला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. आज माझ्या भावाच्या जीवाशी खेळायची हिंमत केली आहे त्याने. मला पळवून नेलं तेव्हा मी शांत राहिले, पण माझ्या भावाच्या जीवावर उठायची चूक त्याने करायला नको होती. आयुराच्या डोळ्याच्या कडा किंचित ओल्या झाल्या. वहिनी, आपण शांतपणे विचार करू. काय करायचंय ते आपण शांतपणे ठरवू. तू एवढा राग करू नकोस, निधी म्हणाली. तिला फक्त आयुरा आणि बाळाची काळजी वाटत होती. मी राग नाही करत. मला माझ्या बाळाची काळजी आहे. पण अधिराज आता सुटत नाही. मी त्याला पळायला जागाच ठेवणार नाही, आयुरा ठामपणे म्हणाली. तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास भरलेला होता. तरीही तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे, निधी काळजीने म्हणाली. बरं, ठीक आहे, आयुरा बोलली आणि कॉल कट केला. तिने हळूच आपल्या पोटावर हात ठेवला. बाळा, मला माहीत आहे तू खूप धीट आहेस आणि असायलाच हवं. आपल्यावर आता मोठी कामगिरी आहे, ते मनातच म्हणाले. आता तिलाच काहीतरी करायला हवं होतं. ती लगेचच बाहेर आली. आपला फोन काढला आणि एक नंबर डायल केला. आज तिला त्या व्यक्तीची गरज भासली होती, ज्याची कधी तिने अपेक्षाही केली नव्हती. हॅलो. खूप दिवसांनी माझी आठवण आली. एक मॅग्नेटिक आवाज तिच्या कानी आला. एक काम आहे, आयुरा म्हणाली. इतक्या दिवसात बदलली नाहीस तू, तशीच आहेस. फक्त गरज वाटली तेव्हाच फोन केलास. आयुरा म्हणाली. बोला मॅडम, ये बंदा आपके लिए हाजिर है. यश मस्करी करत म्हणाला. आयुराने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तिने जे घडलं ते सर्व थोडक्यात त्याला सांगितलं. यश, माझ्या भावाला त्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांनाही त्यापेक्षा त्रास होताना बघायचं आहे मला. तुझी मदत हवी आहे, आयुरा म्हणाली. नाही सोडणार त्याला. त्याची एवढी हिंमत आमच्या बॉसच्या भावाला त्रास द्यायची, यश म्हणाला. यश, त्यानेही हिंमत करून खूप मोठी चूक केली आहे, आयुरा गंभीर स्वरात म्हणाले. हो, आता बघच तू अशी फौज उभी करतो, तो काही काळजी करू नकोस, यश म्हणाला. मला त्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती बघायची आहे. त्यांनी माझ्या दादाला जेवढा त्रास दिला आहे ना, त्याच्या दुप्पट तिप्पट त्रास त्यांना झालेला बघायचा आहे. आयुराच्या डोळ्यात राग आणि बोलण्यात ठामपणा होता. ऑर्डर मिळाली बॉस, यश हसत म्हणाला. इतक्या गंभीर प्रसंगी त्याची मिश्किल बोलायची पद्धत काही गेली नव्हती. यश, आयुराचा कडक आवाज ऐकून यश हसला. अगं चिडूबाई, होऊन जाईल काम. कामाचं कसलं टेन्शन घ्यायचं. आपण टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं त्यांना. त्यांनी त्रागा केला पाहिजे, यश शांतपणे म्हणाला. यश, तू तुझ्या कामाला लाग. तुला फोटो आणि त्याची बाकीची माहिती पाठवते, आयुरा म्हणाली. ओके मॅडम.
आपण भेटू का? यशने विचारलं. नको, आपण कधीच भेटायचं नाही. आपलं फोनवरच बोलणं होईल, आयुरा म्हणाले. ओके, जशी आपली इच्छा मॅडम. ठेवतो फोन. बाय. काळजी घ्या, यश म्हणाला आणि कॉल कट केला. बोलणं झालं तशी आयुरा विचार करत होती. गौरी सोडून हा यश तिचा खास मित्र होता. शाळेत एक यशची गँग होती. गौरीला तिने कधीच सांगितलं नव्हतं. एकदा चालताना चुकून धक्का लागला आणि आयुराची सगळी पुस्तकं हातातून खाली पडली. यशने ती उचलून तिच्या हातात दिली. सॉरी बोलून मैत्रीचा हात पुढे केला. हीच त्यांची पहिली भेट होती. मग हळूहळू मैत्री वाढत गेली. आयुराला तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की पुढे जाऊन त्यांच्यात खूप जास्त मैत्री होईल आणि त्यांच्या टीमचा विश्वास ती जिंकेल. तिलाच संपूर्ण टीम हाताळावी लागेल. त्यांच्या टीममध्ये तिला टॉमबॉय म्हणायचे. आधीच कराटे शिकलेली, त्यात यश तिला अजून तंत्रज्ञान शिकवत होता. हळूहळू आयरा त्या टीमची लीडरच बनली. हे तिने कधी आपल्या समीर दादाला सुद्धा सांगितलं नव्हतं. मॅडम, सोबत आल्या माणसाचा मागून आवाज आला तशी आयुरा आपल्या विचारातून बाहेर आली. तिने पुन्हा पोलीस ठाण्यात प्रवेश केला. त्या माणसाची चौकशी करणे थोडा वेळ थांबवली होती. इन्स्पेक्टर राणे त्याच्यापुढे हैराण झाले होते. साधं नाव सुद्धा सांगायला बघत नव्हता तो. जाधव 3rd डिग्रीची तयारी करत होता. थोड्या वेळापूर्वी नेमकं काय झालं होतं? तिने यशला आरोपीचा फोटो आणि सगळी माहिती पाठवली होती. यशशी बोलून आयुराने कॉल कट केला. थोडा वेळ ती विचार करत उभी राहिली. त्या माणसाला नेमकं काय विचारायचं, कसं बोलतं करायचं याच्यात ती विचार करत होती. मग ते पुन्हा चौकीकडे जायला निघाले. 10-12 पावलं चालली असेल नसेल इतक्यात तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. आयुषचा कॉल होता. तिने लगेच फोन उचलला. आयुरा, तू कुठे आहेस? आयुषचा काळजीयुक्त आवाज तिच्या कानावर पडला. अहो, तुम्ही काळजी करू नका. आईला घरी सोडून तिच्यासोबतच थांबा. मी थोड्याच वेळात तिकडेच येते आहे, आयुराने शांतपणे उत्तर दिलं. लवकर ये, मी वाट बघतोय, आयुष म्हणाला. हो. तिने लगेच फोन ठेवला. ती पुन्हा चौकीत जाण्यासाठी वळलीच होती की इतक्यात तिचा पुन्हा फोन वाजला. यावेळी यशचा कॉल होता. आत्ताच त्याच्याशी बोलणं झालं होतं, त्यामुळे आयुराच्या कपाळावर आठी पडली. तिने कॉल उचलला. हां, बोल यश. मॅडम, तुम्ही जो फोटो पाठवला होता ना त्याची माहिती मिळाली आहे, यश गंभीर आवाजात म्हणाला. काय समजलं? तो काही सराईत गुन्हेगार नाही, सामान्य माणूस आहे. नाव आहे उल्हास गोळे. मग त्याचा 10 वर्षाचा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. उपचारांसाठी त्याला पैशाची खूप गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पैशासाठी धावपळ करत होता. आयुरा काही क्षण शांत राहिली. किती खात्रीची माहिती आहे? 100%. माझ्या माणसाने माहिती काढली आहे. मुलगा खरंच हॉस्पिटलमध्ये आहे. आयुराच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. म्हणजे त्याची सर्वात मोठी कमजोरी त्याचा मुलगा आहे. बरोबर ओळखलं मॅडम, यश म्हणाला. आणखी काही? हो, पैशांसाठी तो खूप दिवसांपासून धावत होता, पण कुठूनच व्यवस्था होत नव्हती आणि त्याचवेळी कोणीतरी त्याच्याशी संपर्क साधला. आयुराने एक खोल श्वास घेतला. बस, मला जे हवं होतं ते मिळालं. मॅडम, काहीतरी डोक्यात शिजते असं वाटतंय, यश हसत म्हणाला. हो, आणि ते शिजून तयार झालं की काही लोकांची झोप उडणार आहे. ऑल दी बेस्ट बॉस. थँक्यू. आयुराने कॉल कट केला. आता तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा राग नव्हता.
त्याऐवजी एक थंड पण थरकाप आणणारी शांतता होती. ती सरळ चौकीच्या आत गेली. काही मिनिटांनंतर त्या माणसाची कॉलर पकडून त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली, तुझ्या मुलाबद्दल मला सगळी माहिती आहे, त्यामुळे खोटं बोलण्याचा विचारही करू नकोस. सगळं सत्य सांग. क्षणात त्या माणसाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मॅडम मॅडम प्लीज, माझ्या मुलाला काही करू नका. त्याने हातच जोडले. आयुराला समजलं होतं. तिने अगदी त्याच्या जखमेवर बोट ठेवलं होतं आणि आता तो बोलल्याशिवाय राहणार नव्हता. मी सगळं सांगतो, पण माझ्या मुलाला काही करू नका, तो एकदम गयावया करत म्हणाला. आहिराच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. यशने दिलेली माहिती अचूक होती. त्या माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचा मुलगा होता. यशने दिलेल्या माहितीमुळे तिने अगदी वर्मी बोलून त्याला बोलायला भाग पाडलं होतं. चल, वेळ घालवू नकोस, पटपट बोल, आयुरा एकदम कडक आवाजात म्हणाली. मला काही दिवसापूर्वी एक माणूस भेटला होता, कलिना नावाचा. त्याने मला अधिराज नावाच्या एका माणसाची फोनवर ओळख करून दिली. त्यानंतर काही दिवस आमचं बोलणं वगैरे झालं नव्हतं. अचानक त्या माणसाचा कॉल आला. त्याने मला तुमच्या भावाला संपवायला सांगितलं. मी अशी कामं करत नाही मॅडम, पण माझ्या मुलाला हृदयाचा आजार आहे. डॉक्टर ऑपरेशन करावं लागणार म्हणाले. सगळ्यांकडे हात पसरले, पण कोणालाच दया आली नाही. ऑपरेशनसाठी पैशांची खूप गरज होती, म्हणून हे मी काम स्वीकारलं. मी काही सराईत गुन्हेगार नाही, परिस्थितीने भाग पडलं मला हे करायला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. उल्हासची मान खाली झुकली गेली. शेवटी इन्स्पेक्टर राणेंनी तोंड उघडलं. मॅडम, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, याला शिक्षा द्यावीच लागेल. आयुरा काही क्षण त्या माणसाकडे पाहत राहिली. मग ती शांतपणे म्हणाली, राणे, पण जर गुन्हेगारच साक्षीदार झाला तर? तिचं वाक्य ऐकताच राणे आणि जाधव दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आयुराने स्मितहास्य केलं. अधिराजने खेळ सुरू केला होता, पण आता त्याचेच मोहरे त्याच्या विरुद्ध उभे राहणार होते. बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.